क्यों? मराठीत नहीं येत ना इथे. बट क्यों जबरदस्ती मराठी बोलने का? पण क्यों? है यहाँ पे ऐसे. कौन बोला इसे? आम्हाला येत नाही हिंदी. नहीं आते तो फिर नहीं ऑर्डर करने का ना. हाँ, नहीं देने का ना पैसा. हाँ ठीक है ठीक है. बोलो बोलो और बोलो. दिखाओ ना ऑर्डर खराब है तो दिखाओ. ऑर्डर खराब है तो दिखाओ ना मेरे को. मैंने फोन किया था आपको. मुंबईतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अमराठी डिलिव्हरी बॉयने मराठी ग्राहकाशी हुज्जत घातल्याचं दिसून येत आहे. ही घटना मुंबईच्या भांडूप येथील आहे. भांडूपच्या साईराधा सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टर वैदेही पाठक अहिरराव आणि त्यांचा मुलगा आर्यमान यांनी डॉमिनोज मधून पिझ्झा ऑर्डर केला होता. यावेळी पिझ्झाचं बुकिंग करताना समोरील व्यक्ती हरियाणवी भाषेत त्यांच्याशी बोलू लागली. यावर त्यांनी आपण मराठीत बोला असं सांगितलं. त्यानंतर डिलिव्हरी आल्यावरही रोहित लेवेरा हा डिलिव्हरी बॉय मुद्दामून हरियाणवी भाषेत बोलू लागला. त्यावेळी पाठक यांनी त्याला मराठीत बोला असं सांगितलं. मात्र डिलिव्हरी बॉयने त्याला नकार देत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास आणि त्यांचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. काही नाही, आम्ही ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं आणि आम्हाला तो काय पहिले हरियाणी लँग्वेजमध्ये बोलवत होता, आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही त्याला रिक्वेस्ट केली एक तर मराठी बोला किंवा हिंदी बोला. मराठी बोला तर तो चौथा आला. तो बोला क्यों, जबरदस्ती है क्या, मराठी में बोलना ही चाहिए क्या, नहीं आता है तो क्या करेगा, ये तो आपका जबरदस्ती दादागिरी हो गया क्या, हम नहीं बोलेगा मराठी, अगर इतना ही है मराठी का तो फिर तुम मराठी होटल से खाना मंगवाया करो या मराठी लोगों से खाना मंगवाया करो, हिंदी लोगों से खाना मत मंगवाया करो असं त्यांनी म्हटलं. आणि हा मुद्दा त्याने मुद्दामून त्याला बहुतेक तिकडनंच निघताना कोणीतरी तिथनं पाठवलं असेल की ऑर्डर देताना आम्ही म्हटलंच होतं ना की जो मराठी समजता है उसको बात फोन दो, हम ऑर्डर देना चाहते हैं. मे बी त्याचं काय इंटेन्शन आहे त्याला माहिती. आता डॉक्टर पाठक यांनी याबाबत डॉमिनोज आणि सदर डिलिव्हरी बॉयवर मानहानीचा दावा करणार असल्याची आणि आपण मराठीवर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमका काय म्हणाल्यात ते तुम्हीच पहा. मी आता रिक्वेस्ट करेल की त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या सोशल मीडियावर फॉल्स व्हिडिओ आणि बिना आम्हाला काही कळता, म्हणजे इट वॉज अन अनप्रेडिक्टेबल थिंग, तर त्यांनी माफी मागावी जाहीरपणे. आणि सगळ्या तिथनं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला तिथनं तो डिलीट करा. पुढे जाऊन तो कुठल्या पण दुसऱ्या वेबसाईटला तो व्हिडिओ मिसयूज करू शकतो आणि पुढे मागे जर आम्हाला काही झालं तर ही विल बी रिस्पॉन्सिबल. माझ्या पोरावर या माझ्यावर पण त्यांनी काही अजून ऍक्शन्स घेतल्या किंवा हल्ले केले सूडबुद्धीने तर तो रिस्पॉन्सिबल राहील. तो म्हणजे रोहित लवेरा आणि डॉमिनोज स्टेशनचं ते लोक रिस्पॉन्सिबल राहतात.